येणारे तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई या सर्व महामातांना, या सर्व महापुरुषांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो। आणि आज आपण इथे ज्या शतकोत्तर म्हणजे 100व्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेलो आहोत, त्या वाढदिवसाच्या मी वाढदिवसाच्या मंगलमय कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम जय शिवराय आणि जय भीम करतो। बंधूंनो, मी जास्त वेळ घेत नाही, ऊन भरपूर झालं, टाइम पण भरपूर झाला, सर्वांना भुका लागल्यात। बंधूंनो, आपण सचिननं शतक मारलेलं बघितलं, आपण धोनीनं शतक मारलेलं बघितलं, आपण विराट कोहलीनं शतक मारलेलं बघितलं, परंतु आज आपण इथे आपल्या आजीनं आपल्या आयुष्याचं शतक मारलं, आपल्या आयुष्याचं सेंचुरी पूर्ण केली आजीनं। त्या अनुषंगाने आजीला इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। बंधूंनो, हा वाढदिवस 100वा वाढदिवस हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं। आपण बरेचसे वाढदिवस करतो, भरपूर ठिकाणी वाढदिवस होतात, दररोज प्रत्येक ठिकाणी वाढदिवस होतात, परंतु हे जे 100वे वाढदिवस आहे ना, करोडोमध्ये जमतेम 5 ते 10च असतात। 100 वर्ष जगणं हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं आणि ते 100 वर्ष इथे आपल्या आजी जगत आहेत, जगल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभो मी तथागताचरणी वंदना करतो। बंधूंनो, ज्यावेळेस आजीचा जन्म झाला 1924 मध्ये, आजीचा जन्म आज 100 वर्ष झाले म्हणजे आजीचा जन्म 1924 मध्ये झाला। त्यावेळेस आजीच्या जन्माच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 33 वर्षाचे होते। ज्यावेळेस आजीचा जन्म झाला, जन्माच्या वेळी म्हणजे 100 वर्षापूर्वी आपली काय अवस्था होती या समाजामध्ये, या पृथ्वीवरती हे सर्वांना माहिती आहे। 33 वर्ष ज्यावेळेस आजीचा जन्म झाला 1924 मध्ये, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 33 वर्षाचे होते आणि त्यावेळेस बाबासाहेबांचा फार मोठा, बाबासाहेबांनी पहिला संग्राम केलेला कुठला, तो 1920 मध्ये मार्चचा 14 तारखेचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 1920 ला केला। त्याच्यानंतर 4 वर्षाने ज्यावेळेस आजीचा जन्म झाला 1924 मध्ये, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे दामोदर हॉलमध्ये बहिष्करणी हितकरणी सभेची सभा आयोजित केली आणि त्यांचं घोषवाक्य होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। अर्थात शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांचं 1924 घोषवाक्य होतं। बंधूंनो, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1925 ला भीमा कोरेगाव इथे 500 शूरवीर महारांना आणि सर्व शूरवीर महारांना तिथे अभिवादन केलं। बंधूंनो, आजीच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकाला बाबासाहेबांचा इतिहास माहित आहे, आपल्याला प्रत्येकाला बाबासाहेबांनी जे हालापेष्ट सहन केलं ते माहित आहे। विचार करा, बाबासाहेब आंबेडकर इतके विद्वान असून सुद्धा त्यांना जातीयतेचे आणि अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले। मग आजीच्या काळामध्ये ज्यावेळेस आजी जवळपास 15 ते 20 वर्षाच्या असतील, त्यावेळेस कदाचित आजीला समजत असणार, 15 ते 20 वर्षामध्ये आजीला समजत होतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस आजीच्या कानावरती एक बाबासाहेबांच्या चळवळीच्या घटना येत असतील। विचार करा, अरे आजी किती नशीबवान आहेत, आजी किती नशीबवान आहेत की आजीने बाबासाहेबांचे कार्य आपल्या डोळ्याने बघितले। बाबासाहेब काय काम करत होते, बाबासाहेबांचे कार्य, बाबासाहेबांची चळवळ आजीनं आपल्या डोळ्याने बघितले। आपण ते बघितलं नाही, परंतु आजीनं ते कार्य बघितलं आणि ते काळजी आपल्यामध्ये आहेत। विचार करा, त्यावेळेसचा काळ काय होता। बंधूंनो, मी त्या काळामध्ये जात नाही, भुका लागल्या सर्वांना, परंतु आपली एक विशेष देवळी होती आजीच्या काळामध्ये, विशेष एक आपली देवळी होती। त्या देवळीमध्ये तो वर्ल्ड कप सारखा आपला कप होता। त्या सुवर्णांच्या घरामध्ये आपले पूर्वज तिथे जात होते आणि एक देवळी होती, त्या देवळीमध्ये एक कप होता, तो कप वर्ल्ड कप, तो आरक्षित कप होता, तो राखीव कप होता। त्या कपाला फक्त आणि फक्त इथला महाराज हात लावू शकत होता, त्या कपाचा अधिकार फक्त इथला महाराणाच होता। जर त्या कपाला दुसरं कोणी जर का शिवलं तर त्याचे डोळे बाहेर आले असते।
त्या कपाला जर का दुसरं कोणी हात लावला असतं तर त्याचे हात तुटले असते. तो अधिकार फक्त त्या नाकांना होता. तसे नाक लावले होते आम्हाला, त्या नाकांनाच तो अधिकार होता. बंधूंनो, मला जास्त इतिहासामध्ये जायचं नाही, परंतु मी इथे जमलेला प्रत्येकाला सांगतोय. मला वेळ कमी दिला गेला कारण सर्वांना भुका लागल्यात. मी इथे प्रत्येकाला सांगतोय. बंधूंनो ऐका, इथे बरेचसे तरुण पिढी बसलेली आहेत. आज आमच्या मुलांना नको नको ते व्यसन जडलेले आहेत. आजी का जगली 100 वर्ष, आमची आताची पिढी का जगत नाही 100 वर्ष. आजी 100 वर्ष जगली कारण आजीचा तसा संतुलित आहार होता. कारण पूर्वीच्या काळामध्ये आता जे आम्ही खातोय आबरट चबरट ते आम्हाला त्यावेळेस आजीला मिळालंच नाही, मिळतच नव्हतं, कारण तो सकस राकस आहार होता. आज आम्ही हप्त्यातून 3 ते 4 दिवस मटन चिकन खातोय. आज आम्ही नको नको ते दुधाचे पदार्थ खातोय, नको ते आम्ही पदार्थ खातोय आणि आमच्या शरीराला आम्ही आजाराकडे आमंत्रित करतोय. म्हणून आज बऱ्याचशा तरुण पिढीला सुद्धा आज अटॅकचे प्रमाण वाढत चालले. आज बरेचसे मृत्यूचे प्रमाण हे वाढत चालले. मग कॅन्सर असो, अटॅक असो. म्हणून आपल्याला निरोगी आणि सकस आजीसारखं आयुष्य जर जगायचं असेल ना, आजीला कोणीतरी त्यावेळेस आशीर्वाद दिलेला असेल. लोक म्हणतात बघा की दीर्घायुष्य, शतायुष्य जगतो, शतायुष्य. आजीला त्यावेळेस कोणीतरी आशीर्वाद दिला. आशीर्वाद हे काल्पनिक आहे, परंतु मी म्हणतोय आजीला कोणीतरी त्यावेळेस आशीर्वाद दिलेला असावा की तू शतायुष्य जगावी, तू 100 वर्ष जगावी. आज आजी 100 वर्ष जगतायत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जगतील बंधूंनो. परंतु मी ते महिलांना सुद्धा सांगतो, पुरुषांना सुद्धा सांगतो, आपल्याला स्वतःला आपलं शरीर जपावं लागेल. मग शरीर जपण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला योग्य न्यूट्रिशन म्हणजे डाएट घ्यावं लागेल. आपण काय खातो, किती वाजता खातोय, उठल्या उठल्या आपला आहार असतो. उठल्या उठल्या आता आपण दबादब चाय पितोय, त्या चाय सोबत तोच खारी खातोय. हे फारसे याच्यापासून आपल्याला